श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मठाधिपती श्री प्रदीपदादांना माझा नमस्कार असो. भक्त हो, आजचा हा अनुभव अशा एका ताईंचा आहे ज्या आपल्या भावासाठी स्वामीचरणी नतमस्तक होतात आणि स्वामी अशा भक्तांच्या हाकेला सत्वर धावून येतात. ऐकूया तर मग ताईंचा हा अनुभव ताईंच्या शब्दात. ताई म्हणतात, श्री स्वामी समर्थ. प्रदीपदादा, योगेशदादा, तुम्हाला माझा प्रणाम. मला आज माझा अनुभव सांगायचा आहे. माझा दादा खूप आजारी होता. तो घरी सगळ्यांशी विचित्रासारखा वागत होता. हे मी SMS करून सांगितले होते. यासाठी मला प्रदीपदादांशी फोनवर बोलायचं होतं, पण दादांना त्यांच्या कामाच्या व्यापातून वेळ मिळत नव्हता. हे मी समजू शकते. स्वतःचं काम सांभाळून अडचणीत असणाऱ्या, संकटात असणाऱ्या ताईदादांना सेवा देण्याचं काम दादा करतात हे मला माहीत होतं. यासाठी त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच. माझा दादा खूप समजूतदार आहे, पण तो अचानक आजारी पडला. त्यामुळं त्याला मी गावी पाठवले. गावी गेल्यानंतर 2 दिवस तो व्यवस्थित होता, पण त्यानंतर मात्र घरातील सर्वांचं जगणं त्यानं मुश्किल करून टाकलं. लहान मुलांना तो मारत असे. स्वतःच्या लहानशा बाळाला तो मरतो तोडतो अशी भाषा वापरत होता. त्याला दूध पाजू देत नव्हता. मम्मीला BP शुगरच्या गोळ्या खाऊ देत नव्हता. तिला जेवू देत नव्हता. कधीकधी तर अचानक वहिनीच्या अंगावर धावून जायचा. तिला मारहाण करायचा. त्यामुळे घरातील वातावरण पूर्णतः बिघडलं होतं. सगळ्यांना तो असा का वागत आहे हे कळतच नव्हतं. काही वेळा तर वाटायचं की तो मुद्दाम तर हे सर्व करत नाही ना, पण काही पर्यायही नव्हता. मम्मीने गेल्या रविवारी मला कॉल केला आणि रडत रडत सगळं काही सांगत होती. मला खूप वाईट वाटत होतं. दादाचा रागही येत होता. मम्मीने फोन ठेवल्यानंतर मी काय करू काहीच सुचत नव्हते. मी योगेशदादांना व्हॉईस कॉल केला. त्यांनी तो उचलला नाही. मग मी प्रदीपदादांना कॉल केला तर तो नंबर चुकीचा सांगत होता. संध्याकाळची वेळ होती. नुकताच स्वामींपुढे दिवा लावलेला होता. मी स्वामींसमोर जाऊन उभी राहिले. 2 अगरबत्ती हातात घेतल्या आणि स्वामींना बोलले, हा अंगारा मी इथे राहून दादा माझ्या समोर आहे असं समजून त्याच्यावरून उतरवून टाकणार आहे. तो गावी आहे, मी इथं आहे. पण स्वामी, जर का खरंच तुमच्या अंगारामध्ये ताकद असेल तर माझ्या दादाचं जे काय आहे ते दूर होऊ दे. तो पहिल्यासारखा सगळ्यांशी चांगला वागू दे. त्याचा आजार कमी होऊ दे. अशी हात जोडून प्रार्थना केली. खरं सांगायचं तर मी अगरबत्ती लावल्यानंतर पूर्णतः विसरून गेले की मला अंगारा उतरवून टाकायचा होता. आणि अचानक रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान मला आठवलं की मी फक्त हे बोलले, कृती मात्र काहीच केली नाही. मी घाबरले. रात्री स्वामींच्या समोर जाऊन पुन्हा उभी राहिले. माफी मागितली. स्वामींना सांगितलं मी विसरले होते, त्यामुळे आत्ता अंगारा उतरवून टाकत आहे. तुम्ही मला प्रचिती द्या. आणि काय चमत्कार, त्याच वेळी दादाला उलटी होत होती. उलटी मोठी बुट्टी भरून झाली, पण त्यानंतर त्याला हलकंही वाटू लागलं. हे मला दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मीने कॉल करून सांगितलं. तेव्हा मी मम्मीला बोलले, स्वामींचा अंगारा मी इथून उतरवून टाकला होता रात्री. स्वामींनी त्याची प्रचिती दिली मला. मम्मी मला म्हणाली, तू स्वामींची भक्ती करतेस, त्यामुळं तुला स्वामी लगेच प्रचिती देतात. खरंच खूप छान वाटलं. स्वामी आहेत. त्यांच्या नावानं केलेल्या प्रत्येक गोष्टीत ताकद आहे हे मला कळलं. स्वामींचे उपकार माझ्यावर खूप आहेत. असंच मला त्यांच्या उपकाराखाली जगायचं आहे. आणि मी नेहमी स्वामींना म्हणायचे, मला स्वप्नात येऊन दर्शन द्या. पण आजपर्यंत कधीच स्वामींनी दर्शन दिले नव्हते. पण आज स्वामींनी मला स्वप्नात त्यांच्या केंद्रात नेऊन दर्शन दिले. स्वामी माझ्यासोबत आहेत हे स्वामींनी मला सांगितले. आणि दादाही आता व्यवस्थित आहे. तुमचे सगळ्यांचे, प्रदीपदादांचे खूप खूप आभार.
अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, असे स्वामी अनुभव आम्ही घेऊन येत आहोत. हे स्वामी अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्तवत्सलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायलाही विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुख शांती समाधान लाभो हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.